आनंद देवदत्त। धूप जहाँ रूप रूप जहाँ पूजा, पूजू देवदत्त न पूजू और कोई दूजा, शहादत्त देवा तू सदा सावधान। ही शहामुनी लिहिलेली एक कलमा आहे। या कलमामधील हे जे वाक्य आहे, पूजू देवदत्त न पूजू और कोई दूजा, हे वाक्य ऐकल्यानंतर बरेचसे इतर दत्त सांप्रदायिक आम्हाला निरंतर यूट्यूबवरती प्रश्न विचारत असतात की आपण दत्तात्रयाशिवाय इतर देवतेची पूजा अर्चना का करत नाही। यामागचे गूढ, यामागचे रहस्य हे परज्ञान आहे। हे परज्ञान या आनंद संप्रदायामध्ये जे आमचे परज्ञानी संत आहेत हे तुम्हाला देतात। यासाठी निश्चितपणे आपणास आनंद दत्त संप्रदायाचा अनुग्रह असणे अनिवार्य आहे। तर ही दत्त म्हणजे कोण याची माहिती आपणास असणे आवश्यक आहे की आनंद संप्रदाय हा सर्वांमध्ये प्राचीन व मूळ संप्रदाय मानला जातो। या संप्रदायापासूनच इतर संप्रदायाची निर्मिती झालेली आहे। आनंद संप्रदाय जसं आपण म्हणतो, श्रीकृष्णांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, परंतु श्रीकृष्णाचे कितीतरी पिढ्या अगोदरचे जे पूर्वज होते यदुराजा, या यदुराजांना परज्ञान दत्तप्रभूंनी दिलेलं होतं। म्हणजे भगवद्गीतेपेक्षाही दत्तप्रभूंचं जे परज्ञान होतं यदुराजांना मिळालेलं, हे निश्चितपणे श्रेष्ठच असणार। तेव्हाच या यदुराजांच्या कुळामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला व त्यामध्ये भगवद्गीतेमधून आपणास बोध केला। निश्चितच प्रत्येक ग्रंथ आपणास धर्मानुसार चालण्याची शिकवण देतात। त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याची क्षमता, त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आपणास त्यामधून दाखवतात। परंतु दत्त म्हणजे कोण हा प्रश्न अजूनही प्रश्नार्थकच आहे। कारण आपण जो पाहतो दत्त त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा, आपण फक्त त्रिमूर्तीचाच दत्त जाणलेला आहे। त्रिमूर्तीचाच आणि त्रिगुणांचाच दत्त हा आपणाला माहीत आहे। परंतु जो निर्गुण आहे, निराकार आहे, या सर्व गुणांच्याही विरहित आहे, हा दत्त निराळा। हा दत्त निर्गुणापासून सगुण झालेला हा दत्त म्हणजेच एकमुखी दत्त, ज्याची आनंद संप्रदाय पूजा अर्चना करतो, आनंद संप्रदाय आराधना करतो। अनुसया मातेने 60,000 वर्ष तपश्चर्या करून या निर्गुण परमात्म्याला या कर्मभूमीवरती येण्यासाठी भाग पाडले। अनुसया मातेचा कालखंड हा फार जुना। त्या काळामध्ये या कर्मभूमीवरती या निर्गुण निराकार परमात्म्याला अनुसया मातेच्या करकमळावरती प्रगट व्हावं लागलं। जो निर्गुणापासून सर्वात प्रथमतः सगुण झाला तो म्हणजे दत्त, तो एकमुखी दत्त। निर्गुणातून सगुण होण्यापूर्वी फक्त अनुसया मातेने करकमळ पुढे केले आणि आनंद परमात्म्याने आपली ज्योती स्वरूप ही या करकमळावरती प्रगट केली आणि या ज्योती स्वरूपातून जे चित्र उमटले, जी प्रतिमा साकार झाली, यालाच आम्ही दत्त असे म्हणतो। हे दत्त या आनंद संप्रदायाचे मूळ मानले जातात। कारण माता अनुसयेने 60,000 वर्ष तपश्चर्या करून या दत्तांना प्रगट केले होते, ते केवळ तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी। मग या दत्ताची आराधना या संप्रदायामध्ये का करतात? कारण सर्वात श्रेष्ठ निर्गुण निराकारापासून सगुण झालेली प्रथम देवता जर मानली तर दत्त आहेत। निर्गुण निराकार परमात्म्याला आमच्या संप्रदायामध्ये आम्ही आनंद स्वरूप मानतो, आनंद परमात्मा मानतो, जे निरालंब सृष्टीवरती वास करतात। आपण सध्या कर्मसृष्टीवरती आहोत। या कर्मसृष्टीच्या परे विकार सृष्टी असते, विकार सृष्टीच्याही परे दिव्य सृष्टी असते, दिव्य सृष्टीच्या पलीकडे ब्रह्मसृष्टी असते आणि या ब्रह्मसृष्टीच्या पलीकडे जी निरालंब सृष्टी आहे, जिथं अमृतार्णव गड असे ज्याला संबोधले जाते, त्या ठिकाणी आनंद मालक आमचे निवास करतात। जे ज्योती स्वरूप आहेत, ज्यांना आकार नाही, उकार नाही, रंग नाही, रूप नाही, रेषा नाही, नाव नाही। मग तुम्ही म्हणाल नाव नाही तर दत्त कसे? हाही प्रश्न मुख्य आहे। कारण यूट्यूबवरती पाहत असताना बऱ्याचदा असे अनेक प्रश्न खूप जण विचारतात। मग ज्या परमात्म्याला नावच नाही, जो निर्गुण आहे, निराकार आहे, रूप नाही, रेषा नाही, नाव नाही, शब्द नाही, वाणी नाही, मग त्याला नाव कसे? तर हे नाव प्रथमतः ज्या वेळेला अनुसया मातेने तपश्चर्या करून
आनंद मालकाला या कर्मभूमीवरती बोलवलं, त्यावेळेस अनुसया मातेने या करकमळावरती त्या ज्योतीला स्थान दिलं आणि या ज्योती स्वरूपामधून जे प्रगट झालेलं चित्र होतं, जे प्रगट झालेली आकृती होती, जे प्रगट झालेलं स्वरूप होतं भगवंताचं, याला सुरुवातीला आत्री मुनींनी पाहिलं आणि आत्री मुनींनी पाहिलं आणि आत्री मुनींनीच बोलले, आओ दत्त. हे दत्त हे नाव आत्री मुनींनी दिलेलं आहे. तेव्हापासून आनंद परमात्म्याला, या आनंद मालकाला दत्त असं संबोधलं जातं. मग पुढेही तेच झालं. जशी त्रिगुणाची कथा तर आपणाला सर्वांस माहीतच आहे. ब्रह्मा विष्णू महेशांनी सत्व हरण्यासाठी आले, त्यांचे बालक स्वरूप केलं. ही पुढची कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु खरे जर दत्त असतील तर हे आनंद मालक जे निर्गुण असून सगुण स्वरूपामध्ये अनुसया मायेच्या या हट्टामुळे या कर्मभूमीवरती तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार करण्यासाठी आले. हेच आपल्या आनंद संप्रदायातले दत्त, ज्याची आनंद संप्रदाय आज पूजा आराधना करतो. मग आपण म्हणाल, दत्ताची आराधना का करावी? तुम्ही सांगा. आपण एखाद्या नगरामध्ये राहतो, त्या नगराचा एक नगरसेवक असतो, त्याच्या पलीकडे जाल नगराध्यक्ष असतो, त्याच्या पलीकडे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि सर्वोच्च पद कुणाचं? तर राष्ट्रपतीचं. एखादं जर आपलं फार अडचणीचं काम आहे, एखाद्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि ती फाशीची शिक्षा जर रद्द करायची असेल तर आपला नगरसेवक करू शकतो का? नाही. आपले नगराध्यक्ष करू शकत नाहीत, आमदार साहेब करू शकत नाहीत, खासदार साहेब करू शकत नाहीत, मुख्यमंत्र्यांनाही तो अधिकार नाही आणि प्रधानमंत्र्यांनाही अधिकार नाही. मग त्याची जेव्हा आपल्याला सोडवणूक करायची, जेव्हा दयेची याचना आपल्याला त्यांची करायची, ती आपल्याला करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जावं लागतं. आणि तो राष्ट्रपतीला अधिकार आहे की दिलेली फाशीची शिक्षा सुद्धा रद्द करता येते. तसेच आमचे आनंद मालक म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा. या जीवाला ज्या वेदना या कर्मभूमीवर मिळत आहेत, या जीवाच्या ज्या यातना या कर्मभूमीवर होत आहेत, हा जीव जो मोहमायेमध्ये आपल्या संसारामध्ये पडलेला आहे, अडकलेला आहे, अनेक यातना अनेक त्रास हा जीव आपला सहन करत आहे. हा जीव म्हणजे कोण? तर आनंद परमात्म्याचा अंश आहे. आणि या जीवाची सोडवणूक करण्यासाठीच या निरालंब सृष्टीतून कर्मभूमीवरती आनंद मालकाला यावं लागलं की हा माझा जीव आहे आणि माझ्या जीवाला मी सोडून पुन्हा माझ्यापाशी जसाला तसा शुभ्र जीव होता तसा शुभ्र करून मी माझ्यापर्यंत परत नेईल. पण हे नेण्यासाठी त्यांनी फक्त या कर्मभूमीवरती एवढंच सांगितलं की नामस्मरण. जे अनुसया माईनं केलं, जे आत्री मुनींनी केलं, या नामस्मरणाच्या आधारेच फक्त हा मलिन झालेला जीव पुन्हा पांढरा शुभ्र होऊ शकतो. तुम्ही पहा, एखादं पांढरं वस्त्र असेल, त्याला डाग लागला, ते खराब दिसतं, काळं दिसतं. तसाच आपल्या ह्या शुभ्र जीवाला डाग लागलेला आहे या मायेचा, मोहाचा. आणि ह्या डाग पुसण्यासाठी, घासण्यासाठी जी साबण लागती, जे काही तुमचं डिटर्जंट पावडर लागतं, ते म्हणजेच हे नाम. तुम्ही जेवढं नाम घ्याल तेवढा हा जीव तुमचा घासल्या जाईल, याच्यावरचा मळ घासल्या जाईल. आणि हा मळ एकदा बाजूला झाला की तो जीव पुन्हा पांढरा शुभ्र पहिल्यासारखा होईल आणि तो पुन्हा त्या आनंद परमात्म्यामध्ये म्हणजेच निर्गुण निराकारामध्ये समाविष्ट होईल. म्हणजे या जीवाचं सार्थक झालं, जीवाचं हित झालं. यासाठी या आनंद संप्रदायाची निर्मिती अत्री ऋषी माता अनुसया माईंनी केली. तेव्हापासून हा अनादी काळापासून चालत आलेला आमचा आनंद दत्त संप्रदाय. यानंतरची काही माहिती आपणास पुढील भागात सांगतो. आनंद देवदत्त.